पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या एका अल्पवयीन मुलानं नशेमध्ये गाडी चालवत 2 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे। हा मुलगा अल्पवयीन असल्याने याला तत्काळ जामीनही मंजूर झालाय। मात्र मृतांच्या नातेवाईकांना आणि काही तरुणांना येरवडा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी धमकावल्याचा आरोपही एकीकडे केला जातोय। तुम्ही इथे जास्त काळ थांबलात तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू अशा प्रकारे धमकावत मृतांच्या कुटुंबियांना पोलिसांनी वाईट वागणूक दिली असल्याचंही बोललं जात आहे आणि यावर आता थेट पुणे पोलीस आयुक्तांनीच खुलासा केलाय। अशी प्रकारची गोष्टी काल पण आमचे कानात आला होता। आम्ही नातेवाईकांना संपर्क करायसाठी आम्ही या विषयावर ऑलरेडी चौकशी अधिकारी नेमलेली आहे। त्या विषयावर नातेवाईकांची जे प्राथमिक चर्चा झालेली आहे, अशी कोणत्याही प्रकारची गोष्टी झाली नसल्याची त्यांचे आतापर्यंत म्हणणं आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे। यामध्ये जर कोणताही पोलीस अधिकारी कर्मचारी आरोपीला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काही कारवाई काही घटनाक्रम केले असते किंवा नातेवाईकांना फिर्यादीला काही प्रकारचे दुर्व्यवहार करण्याची घटना समोर आली, अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारीवर सक्त कारवाई करण्यात येईल ही मी स्पष्टपणे सांगतो। या प्रकरणात पोलिसांनी मुलाच्या वडिलांसह पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे आणि बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। विशाल अग्रवाल यांनाही आज छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे या अल्पवयीन मुलानं अल्कोहोल घेतल्याचं तर स्पष्ट झालेलं आहे आणि पोलीस अत्यंत गांभीर्याने या प्रकरणामध्ये तपास करताय। कोणताही कसूर यामध्ये ठेवला जाणार नाही अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरून राज्याच्या गृहमंत्र्यांवरही ताशेरे ओढले आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आज गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन आयुक्तांची भेटही घेतली आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com।